श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणावरही डोळं झाकून विश्वास ठेवू नका. ऐका ही रंजक घटना. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, संदेश, उपदेश हे बोध कालातीत असून ते समाजासाठी, स्वामींच्या भक्तांसाठी, बाळांसाठी नेहमीच उपयुक्त ठरत असतात, जे तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देत असतात. संकटातून, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आशीर्वादाच्या रूपाने स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी असतात. विश्वास. बहुतेक वेळेस माणूस समोरची व्यक्ती काय सांगते किंवा काय ऐकवते ते तो ऐकतो आणि त्याचप्रमाणे कृती करत असतो, कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपलं नुकसान होणार नाही, आपलं वाईट होणार नाही असा विश्वास त्या माणसाला वाटत असतो. मात्र बघा, काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळं नुसत्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका अशी शिकवण दिली. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश समाजासाठी नेहमीच उपयुक्त ठरत असतात. नेमकं काय घडलं, चला तर मग जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. तुम्हाला नक्कीच एक मोठा अनुभव आज येऊन जाईल. स्वामी आसनस्थ झालेले असतात. स्वामी चोळप्पांना म्हणतात की जसा राजा तशी प्रजा. चोळप्पा म्हणजेच स्वामींचे निष्ठावान भक्त. राजाला सुद्धा कळत नाही कोणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबांचा स्वभाव फार कठोर असल्यामुळं तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जमीन आणि दंड भरून दाजीबाला सोडावून आणतात. एवढंच नव्हे तर त्याला प्रमुख कारभारी म्हणून नियुक्त करतात. न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकानं किरकोळ क्षुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकीकत येते. दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या राजालाही भोगावे लागणार असं स्वामी सांगतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की प्रजा सुखी नाही आहे. न्याय पदाधिकाऱ्यांमुळं प्रजा हैराण झालेली आहे. या तक्रारीवर राजा फारसं लक्ष देत नाही. आमचं रयतेवर पूर्ण लक्ष आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे असं सांगून राजा गावकऱ्यांचं बोलणं फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थानाच्या जप्तीबाबत राजाला खलीत येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो. स्वामी राजांची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कान उघडणे करतात आणि म्हणतात की चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली, त्याचाच हा परिणाम आहे. प्रजेला खूपच सोसावी लागत आहे. दाजीबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की तुला क्षमा नाही, तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचंच अवकाश की इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा आपण गुरुपदेश मांडला नाही, शेवटी आपल्या मनाचंच केलं. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, सारासार विचार करून निर्णय घ्यावा अशी शिकवण स्वामी देतात. मित्रांनो, या घटनेतून खूप मोठा अनुभव आपल्याला मिळालेला आहे. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणारा हा त्या चूक करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही जास्त मोठी चूक करत असतो, जे त्या व्यक्तीला समजून येत नाही किंवा समजूनही दुर्लक्ष करायचं असतं. स्वामी समर्थांचं केवळ नाव जरी घेतलं की आधार मिळाल्यासारखं वाटतं. स्वामींना मानणारे कोट्यावधी भाविक दररोज न चुकता त्यांचंच नामस्मरण करत असतात. स्वामी नामामुळे एक वेगळंच चैतन्य संचारतं. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते. असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. स्वामींच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते असा विश्वास निर्माण होतो. स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे. अशीच एक घटना अक्कलकोटामध्ये घडली. नेमकं काय घडलं? भिवू नकोस या मंत्राचा पुन्हा प्रत्यय कसा आला
ते पाहूयात. महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा ही उपवर झाली होती, म्हणजेच तिचं लग्नाचं वय झालं होतं. मात्र तिचा विवाह जमत नव्हता. श्रीमंता घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचारानं अनेक जण त्यांना स्थळं सुचवत नाहीत. श्रीमंत स्थळं यायचीत, पण अफाट हुंडा मागितला जायचा. हुंडा देणं आणि घेणं महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हतं. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ घेऊन राधेचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा ते संकल्प करतात. स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाला फारसं महत्त्व देत नाहीत. सहस्त्र भोजनानंतर बाकीची झोपी जातात. अरे झोपला काय आहेस, चोर येऊन सर्व लुटून गेले आहेत असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचं सगळं सामान चोर लंपास केलेले असतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर स्वामी म्हणतात, अरे आम्ही काय पहारी करी आहोत का? आम्ही आधीच सांगितलं होतं सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातो. स्वामी सांगतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना स्वामी, ज्यांना विवेकाची प्रतिमूर्ती म्हणतात, ते फसलगावचे भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात. परंतु माझा एक मित्र आहे, तो गावचा पाटील आहे, त्याला मदतीला घेऊ शकतो असे देशपांडे सुचवतात. सर्वजण पाटलाकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू परत मिळतात. ते स्वामींकडे येऊन म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो, सर्व सुखी असताना स्वामी उपासनेची गरज काय? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळतं. आता मला जाणीव झाली आहे की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागतं तेव्हा सद्गुरूंचं नाव त्याला धीर देतं. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते. स्वामी स्मितहास्य करून म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वामन बुवा आणि त्यांचे गुरु. तर मित्रांनो, अशीच एक छोटीशी घटना आहे जे सत्य अनुभव आहे. त्यावरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टींचा प्रत्यय येईल. तर गोष्ट अशी आहे मित्रांनो की अहमदनगरजवळ भांबोरी नावाच्या गावी वामन बुवा नावाचे एक अत्यंत सात्विक वृत्तीचे गृहस्थ राहत होते. ते दत्त उपासक होते. त्यांना लहानपणापासून सत्संगाची आवड होती. बुवा सरकारी नोकरी करत होते. नोकरीमध्ये त्यांचे चित्त स्थिर नव्हते. त्यांनी 3-4 नोकऱ्या बदलल्या. त्यांच्या मनातील अस्थिरता जाण्यासाठी ते अनेक साधू, संत, संन्यासी, फकीर, योगी यांच्यासोबत वेदांत चर्चा करत, परंतु त्यांचे चित्त स्थिर होत नव्हते. यातच ते मातोश्रींना घेऊन पुण्यात आले. पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या वाड्यामध्ये ते राहत होते. उपजीविकेचं साधन म्हणून ते लिहिण्याचं काम करू लागले. असंच एके दिवशी वामनबुवा आणि काही मंडळी सत्पुरुषांबद्दल आध्यात्मिक चर्चा करत असताना चर्चा खूपच रंगली होती. तितक्यात तिथे एक तेजपुंज असा ब्राह्मण आले आणि ते बोलले, अहो शेवटी सद्गुरू वाचून सर्व व्यर्थ आहे. त्या अचानक आलेल्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकताच बुवा एकदम म्हणाले, जो माझ्या चित्ताची स्थिरता करेल त्यास मी सद्गुरू दत्तात्रय मानेन. परंतु खंत ही आहे की अद्याप असा कोणी भेटलेला नाही हो. बुवांचे हे बोलणे ऐकताच ब्राह्मण स्मितहास्य करून बोलले, असे आहे का? मग तू अक्कलकोटला जा. तेथे श्री स्वामी समर्थ तुला गुरुदर्शन देतील. तुझे संपूर्ण समाधान होईल. जा, लवकर जा, वेळ वाया घालवू नकोस. त्यानंतर ते ब्राह्मण तेथून निघून गेले. ते कुठे गेले हे कोणाला समजलं नाही. त्या ब्राह्मणाच्या बोलण्यात एक वेगळीच ऊर्जा होती. असं बोलणं ऐकताच
बुवांसह तेथे असलेल्या सर्व मंडळींनी ह्यात काहीतरी तथ्य नक्की असेल असं समजून अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. वामन बुवा अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. सोलापूरपर्यंत रेल्वे गेले आणि तेथून ते पायीच अक्कलकोटमध्ये आले. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी बाजूलाच गेले आहेत असे समजले. बुवा स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. स्वामींचा शोध घेत गेले. पायी नदी परिसरात स्वामी दिसले. स्वामी दिसतात बुवांना खूप आनंद झाला. बुवांनी धावत जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितलं आणि बोलले, काय रे, आमच्या ब्राह्मणांची थट्टा करतोस? स्वामींनी असे बोलताच बुवास आश्चर्य वाटलं. त्या ब्राह्मणाला स्वामींनीच पाठवलं होतं ही खूण त्याच पडली. आणि त्यानंतर त्यांनी नदीमध्ये स्नान करून स्वामींचं पूजन केलं आणि अत्यंत व्याकुळ मनानं स्वामींचे चरण घट्ट पकडून बोलले, स्वामी आपणच माझे श्री गुरु आहात, आता मला अनुग्रह द्या. बुवांनी असं बोलता स्वामींनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघितलं आणि त्यास अवधूत गीता दिली आणि बोलले, आता तू आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील. तुझे हे गाठोडे आम्हाला दे. त्यानंतर बुवांनी स्वामी आज्ञेप्रमाणे कमरेला लंगोट बांधली आणि सर्व सामान स्वामी चरणी अर्पण केलं. बुवांचा समर्पित भाव बघतात स्वामींना आनंद झाला. स्वामींनी त्यास त्याचं सामान पुन्हा परत दिलं. पुढं असंच एकदा बुवा गाणगापुरास श्री गुरुचरित्र पारायणास गेले असता त्यांना स्वप्नात श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले आणि पोथी हातात देत सांगितलं की मीच अक्कलकोट नगरीत सगुण रूपात आहे. आता इकडं तिकडं भटकू नकोस, भटाचा आणि तिथीचा विचार कर. असा स्पष्ट संकेत मिळतात बुवा पारायण आटोपून भट म्हणजे काय आणि तिथी म्हणजे काय ह्याचा अर्थ जाणून घेण्यास अक्कलकोटला पोहोचले. स्वामींनी त्यांना प्रत्यक्ष अनुभवाने सर्व ज्ञान दिले आणि त्यानंतर घरी जाऊन गायीची सेवा कर असा सांकेतिक भाषेत उपदेश दिला. त्यानंतर बुवा घरी परतल्यानंतर आपल्या मातोश्रींची सेवा, स्वामींचे भजन पूजन आणि वेदांत ग्रंथांचे अवलोकन करत आनंदाने राहिले. बुवा पूर्णत्वास प्राप्त झाले. मित्रांनो, स्वामींच्या लीला आगात आहे, ज्या वेळोवेळी प्रत्येक अनुभवातून आपल्याला शिकवणीमधून मिळालेली असतात, आपल्याला प्रचिती आलेली असते आणि बऱ्याचदा स्वामी आपल्याला संकेतही देत असतात. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण अशा काही घटना आज बघितलेल्या आहेत ज्या सत्य आहेत, ज्या घडलेल्या आहेत. त्यातून आपल्याला खरंच अनुभव मिळतो की स्वामींनी त्यांच्या उपदेशामधून, त्यांच्या संदेशामधून आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. ज्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यानंतर स्वामी सेवा करत असताना आपण त्या कितपत मनोभावे करतो किंवा स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींचं आपण पालन कितपत करतो हे त्यावरून दिसून येतं. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट हीच झाली की स्वामींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकलं पाहिजे आणि ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. आणि मनोभावे आणि मनापासून केलेल्या गोष्टींना फळ हे नक्कीच मिळत असतं आणि स्वामी महाराज ही सगळ्यांचा पाठीशी नक्कीच असतात. कायम कुठल्याही आपल्या परिस्थितीमध्ये आपण कितीही अडचणीमध्ये असू देत किंवा आपण सुखातमध्ये असू देत, अडचणी आली तरी पण स्वामी महाराज आपल्यासोबत असतात आणि आपल्याला सुख जरी आलं तरी त्यावेळीही फक्त स्वामी महाराजच आपल्याबरोबर असतात. तर मित्रांनो, तुम्हीही स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर तुम्हालाही एक दिवस नक्कीच याचं फळ मिळेल, नक्कीच याचा संकेत दिसून येईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.